तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते भगीरथ भालके आणि त्यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिता भालके, त्यासोबतच माजी मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत आणि शेकडो पदाधिकाऱ्यांसह आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। भाजप आणि शिवसेना यांच्यात या प्रवेशानं वाद होण्याची शक्यता आहे। या कार्यक्रमात एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे भाजपचंही लक्ष असेल। दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके, त्यानंतर त्यांच्या पत्नी आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉक्टर प्रणिती भालके, अनिल सावंत जे तानाजी सावंत यांचे पुतणे आहेत, ते असे 3 नेते शिवसेनेत प्रवेश करत आहेत। आणि नेमकं हा प्रवेश भाजप आणि शिवसेनेला नव्या वादाकडे घेऊन जाणार आहे। कारण 2019च्या निवडणुकीत आपण शिंदेच्या विचाराचा आमदार इथनं आणून दाखवू, आपण निवडणूक लढू, अशा रीतीचे स्पष्ट संकेत भगीरथ भालके यांनी दिलेले आहेत। पंढरपूर विधानसभा मतदारसंघ जो आहे तो भाजपच्या कोट्यात आहे। सलग 2 वेळेला येथून भाजपचे आमदार समाधान आवताडे यांनी भगीरथ भालके आणि अनिल सावंत यांचा पराभव करून ते विजयी झाले होते। मात्र ज्या पद्धतीने आता या ठिकाणी हा प्रवेश होणार आहे, या प्रवेशाच्या वेळेला जे भाजपचे कट्टर विरोधक आहेत त्यांना एकनाथ शिंदे आपल्या पक्षामध्ये प्रवेश देत आहेत। आणि या प्रवेशामुळं यांच्या भाजप आणि शिवसेनेतला वाद वाढणार आहे। थोड्या वेळात एकनाथ शिंदे इथं पोहोचणार आहेत, त्यांच्यासोबत भरतशेठ गोगावले असतील, त्यानंतर प्रकाश आंबेडकर असतील, तानाजी सावंत असतील, ही सर्व मंडळी इथं असणार आहेत। आणि यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश इथं होणार आहे। नेमके एकनाथ शिंदे आज काय घोषणा करतायत यावर भाजप आणि शिवसेनेचा वाद कितपत टोकाला जाणार हे समजून येणार आहे। कॅमेरामन अजित देशपांडेसह सुनील दिवाणी, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।